तुम्ही कधी स्वतःला किंवा इतर कुणाला हे वाक्य म्हणताना ऐकलंय का, की एक 10-12 लाख अजून अकाउंटमध्ये जमा होऊ दे, मग मी आनंदी. एकदा का माझं स्वतःचं घर झालं ना, की मग मी निवांत जगेल. किंवा माझं फक्त 5-7 किलो वजन कमी होऊ दे, मग एकदम मी खुशच खुश, आनंदीच आनंदी. किंवा मुलं सेटल झाली ना, की झालं, मग आनंदच आनंद, मग मी आनंदाने जगेल. पण हा मग कधी येतो का? तर कधीच नाही. कारण होतंय काय, तुम्ही तुमच्या आनंदासमोर ह्या एवढ्या मोठ्या अटींची भिंत जी घालून ठेवली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आनंदी राहणं हे खरंच एवढं अवघड आहे का? तर मुळीच नाही. याच क्षणी आत्ता आनंदी कसं जगायचं आणि ही अटींची जी भिंत आहे ती आपल्याला कशी मोडता येईल, तर बघूया. काय होतं ना, आपल्या समाजामध्ये एक प्रथाच म्हटल्या जाईल किंवा एक आपल्या मेंदूला ती सवयच लावून दिली आपण. लहानपणी शाळेत गेलो, चांगले मार्क्स मिळाले, 10वी झाली की मग आनंदी, 10वी झाली की मग ग्रॅज्युएशन झालं की मग आनंदच आनंद, मग काही टेन्शन नाही. ते झालं की नोकरी लागली की मग आनंद, ते झालं की लग्न, मग आनंद, मग मूल, मग रिटायरमेंट. असं करत 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 आपण फक्त आपला जो आत्ताचा आनंद आहे तो आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर अवलंबून ठेवलाय. आणि यांनी होतंय काय, की आपण आजचा जो आहे, आज जो आहे, हे जगायचंच विसरलोय. म्हणजे आयुष्याचा जो सिनेमा चाललाय ना, याचा क्लायमॅक्स शोधण्यात आपण इतके व्यस्त झालोय की आत्ता चाललेला सिनेमा हे जगायचंच राहून गेलं, हेच आपण विसरतो. आणि म्हणून मेंदूशास्त्र काय सांगतं आणि आयुर्वेदात किती छान छान गोष्टी सांगितल्या आहेत, मानसशास्त्र काय सांगतं, हे आपण या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊया. मी तेव्हाच आनंदी होईल जेव्हा मला हे मिळेल किंवा ते मिळेल, अशी जी अटींची भिंत आपण आपल्या आनंदासमोर घालतो, त्याला मानसशास्त्रात काय म्हणतात, कंडिशनल हॅपीनेस. म्हणजे सशर्त आनंद. तेवढ्या पुरता आपल्याला तो आनंद, क्षणिक आनंद मिळतो. पण आपल्या मानवी मेंदूची एक गंमत आहे बघा. त्याला मानसशास्त्रामध्ये किंवा सायकोलॉजीमध्ये हेडोनिक अडॅप्शन असं म्हणतात. आता हे काय, सोप्या भाषेत समजून घेऊ. एखादी खूप छान असा महागडा फोन तुम्हाला घ्यायचा आहे किंवा गाडी घ्यायची आहे. तर आता ती गाडी तुम्हाला मिळाली, ती गाडी तुमच्या दारासमोर उभी राहिली, तेव्हा तुम्ही खूप आनंदी होता. 2-3 दिवस तो आनंद खूप छान राहतो, 7 दिवसही राहतो. 15 दिवसानंतर काय होतं, तो आनंद जो आहे त्याला आपला मेंदू आता नॉर्मल समजायला लागतो आणि एका नवीन गोष्टीची किंवा एका नवीन ध्येयाच्या परिपूर्ततेसाठी तो मागणी करायला लागतो. हे झालं हेडोनिक अडॅप्शन. म्हणजेच काय, की जेव्हा आपण ही अट, की हे झालं की मग मी आनंदी, ते झालं की मग मी आनंदी, हे फक्त आपल्याला तेवढ्या पुरता आनंद देतो. पण आपल्याला जो लॉंग टर्म समाधान आहे ते आपल्याला या अटींमुळे मिळत नाही. आणि म्हणूनच ते सतत असंच जर चालत राहिलं ना, तर आपण एका अशा ट्रेडमिलवर पळतोय जी कधीच थांबणार नाही. पुढे बघूया काय सांगतंय मानसशास्त्र. एका छोट्याशा उदाहरणाने हे समजून घेऊ. एक छोटीशी गोष्ट. 2 बालमित्र होते, अमित आणि रोहित. अमितने काय ठरवलं होतं, की जेव्हा माझ्या अकाउंटमध्ये 1 कोटी रुपये जमा होईल तेव्हा मी खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेईल आणि मस्त सुखी समाधानाने जीवन जगेल. पण रोहितचं तसं नव्हतं. रोहितचा नियम वेगळा होता. त्याच्यासाठी सकाळचा मस्त गरम चहा, कुटुंबाचं छान मस्त हसतं-खेळतं घर आणि स्वतःचं निरोगी शरीर, हे आज आहे ना, यातच मी फार आनंदी, असं होतं. 5 वर्षानंतर काय झालं, अमितकडे 1 कोटी रुपये जमा तर झालेच, पण त्यासाठी त्याला त्याचं शरीराची खूप खूप त्याची हेळसांड करावी लागली. बीपीचा त्रास सुरू झाला, झोप पुरेशी झाली नाही, त्यामुळे निद्रानाशासारखे त्रास त्याला व्हायला लागले. दुसरीकडे रोहितकडे कोटी रुपये नव्हते, मात्र तो रोजचा क्षण हा आनंदाने जगत होता.
काय झालंय या दोघांमध्ये? फरक हा फक्त पैशाचा नाहीये मित्रांनो, तर आनंदाच्या व्याख्येत हा फरक आहे. हे आपण समजून घ्यायला हवं. आता स्वतःच्या मनात आपण जरा डोकावून बघू. आपणही काही नियम किंवा काही अटी अशा लावल्या आहेत का? मी तुम्हाला 5 अटी सांगते. स्वतःला हे 5 प्रश्न विचारा. याची उत्तरं तुमची तुम्हीच द्या. बघा, सगळ्यात पहिली अट, लोकांनी माझं कौतुक केलं, मला व्हॅल्यू दिली, मग मी आनंदी. असं होतंय का? दुसरी अट, मला अमुक अमुक ब्रँडची कार किंवा ब्रँडेड कपडे किंवा काही ब्रँडेडच भेटलं तरच मी आनंदी. असं आहे का? तिसरी अट, कुटुंबातल्या प्रत्येक जणाने माझ्याच मनासारखं वागलं पाहिजे तर मग मी एकदम खुश आणि सगळे एकदम छान. चौथी अट, जे माझं भूतकाळात नुकसान झालंय ना ते सगळं जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत मी आनंदी नाही. ते भरून निघालं की मग मी आनंदी. आणि 5वी अट, आणि ही महत्वाची अट आहे, बरेचदा ही चूक आपण करतो किंवा आपल्याला कळत पण नाही की ही खरंच चूक आहे का, ते म्हणजे सोशल मीडियावर जे दुसऱ्यांचं आयुष्य दिसतंय तसं अगदी परफेक्ट आयुष्य हे माझं असलंच पाहिजे. ह्या 5 अटी खरंच विचारा स्वतःला, ह्या आपण स्वतःशी लावून घेतल्या आहेत का? आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला नक्की सांगेल की आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की फक्त स्वस्थ माणूस म्हणजे आपण जेव्हा स्वस्थ असतो तेव्हा फक्त शारीरिक स्वास्थ्याला महत्व आहे का? तर नक्कीच नाही. आपलं मन, इंद्रिय आणि आत्मा सुद्धा प्रसन्न पाहिजे, तरच त्याला एकदम स्वस्थ किंवा निरोगी म्हणता येईल. पण जेव्हा आपण हे अशी आपल्या आनंदाची चाबी जी आहे ना दुसऱ्यांच्या हातात जर दिली तर कसं होणार बरं आपण आनंदी? आणि म्हणून आयुर्वेदात काय सांगितलंय की जेव्हा आपण ही चाबी दुसऱ्याच्या हातात देतो तेव्हा जो आपला ताण वाढतो, तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या मागे जी धावपळ करतो, एक स्ट्रेस खूप आपण घेतो, या ताणामुळे आपले स्ट्रेस हार्मोन म्हणजेच काय की कॉर्टिसॉल लेवल्स वाढतात. आणि कॉर्टिसॉल काय करतं तर तुमची पचनशक्ती मंदावतं. पचनशक्ती मंदावली की बऱ्याच आजारांना आपण आमंत्रण देतो. अगदीच छोटं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पचनच खराब असलं, साधी भूकच लागत नाही म्हटलं तर बाकीचं काय, एनर्जीचा प्रश्नच येत नाही. मग आपण स्वस्थ राहू शकू का? नाही ना. आपण बघूया छान छान काही गोष्टी, छोट्या छोट्या टिप्स ज्याने आपण आनंदी राहू. बघूया मित्रांनो, खरा आनंद हा कुठल्या मोठ्या इव्हेंटमध्ये नाहीये, तर ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे. जसं की सकाळचा मस्त मोकळा घेतलेला श्वास, किती छान, तोही एक आनंद. आईच्या हातचा मस्त गरम गरम वरण भात, त्याच्यावर अशी तुपाची धार, मुलांचा खळखळून हसण्याचा आवाज, किंवा संध्याकाळी मित्रांसोबत मस्त घेतलेला एक कप चहा. अशा छोट्या छोट्या गोष्टीतच असतो हा आनंद. पण जेव्हा आपण हे सतत अटींची भिंत आपल्या आनंदासमोर घालतो तेव्हा आपण आजचाच क्षण हे जगायचं विसरतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, आता या क्षणी आनंदी कसं राहायचं याच्या 3 पायऱ्या नक्की ऐका. पहिली पायरी, जेव्हा हा शब्दच आपल्या डिक्शनरीतनं काढून टाकायचा. जेव्हा हे होईल तेव्हा मी आनंदी, जेव्हा ते होईल तेव्हा मी आनंदी. जेव्हा हा शब्दच नको, मी आज आणि आत्ता या क्षणातच आनंदी. दुसरं, सोशल मीडिया डिटॉक्स, ज्याला दुसऱ्यांसोबत जे आपण सतत तुलना करतो ना, हे करणं खरंच थांबवा. कारण कसं आहे ना, सोशल मीडियावर फक्त आपल्याला सगळं छान छान दिसतं प्रत्येकाचं, पण प्रत्येकाचा जो संघर्ष आहे तो वेगळा असतो. आणि बिहाइंड द सीन आपल्याला काही माहिती असतं का? नाही ना. त्यामुळे तुलना थांबवा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं रूल म्हणजे ग्रॅटिट्यूड रूल. आपल्याजवळ भरभरून गोष्टी असतात ज्याच्यासाठी आपण खरंच खूप आनंदी, खूप सुखी आणि समाधानी राहतो. आणि म्हणून रोज रात्री झोपताना कमीत कमी 3च गोष्टी ह्या आठवायच्या, त्या लिहून काढल्या तर अतिउत्तम.
किंवा फक्त आठवल्या ज्यासाठी तुम्ही आज दिवसभरामध्ये खूप कृतज्ञ आहात, खूप थँकफुल आहात, ज्यांच्यामुळे तुमचं आयुष्य खूप इझी आणि आनंदी झालंय. खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा रोजच्या आपल्या आयुष्यात घडत जातात. पण आपण ना आपल्याला ही सवयच लावत नाही. आणि रात्री झोपताना जेव्हा हा तिसरा रूल तुम्ही फॉलो करता, ग्रॅटिट्यूड रूल, रात्री झोपताना जेव्हा आपण हे आठवतो की दिवसभरात माझ्यासोबत काय चांगलं घडलं की ज्याच्यामुळे मी आनंदी राहील, हे जेव्हा आपण आठवतो तेव्हा आपल्या मेंदूची वायरिंग चेंज व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून खरं सांगते, ह्या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंदी ठेवतात. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं काय शिकलो, की आनंदी राहण्यासाठी आपण अटींची भिंत तोडणार आहोत. आणि जर तुम्ही हे करत असाल तर नक्की मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये लिहा की मी आज आत्ता या क्षणी एकदम मस्त आनंदात आहे का, कारण मी अटींची भिंत कुठलीच घातली नाहीये. जर तुम्हाला या व्हिडिओ मधला थोडा जरी विचार पटला असेल किंवा जो तुम्हाला असं वाटलं असेल की कुणाला उपयोगाचा आहे, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जे सतत चिंतेत असतात किंवा आनंदासाठी अशी भिंत घातलेली असते, अशा लोकांना तुम्ही शेअरही करू शकता. आणि त्याचबरोबर आयुर्वेद बाईट्स विथ डॉक्टर कांचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं सांगते, अगदी मनापासून खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो, पण तो आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि आपल्याला खरं ना उद्यापासून आपलं आयुष्य सुरू होणार नाही ना, आपण आत्ता, आज आणि या क्षणी ते सुरू आहे. तर आता, आज आणि या क्षणी आपण आनंदातच असलो पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. जाणून घेऊ छान छान आयुर्वेदिक दृष्टिकोनातल्या काही गोष्टी, मनाविषयीच्याही गोष्टी. आणि आता श्रावण येतोय, म्हणजे श्रावणात खूप छान छान पदार्थ सांगितले आहेत, त्याविषयी आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं आहार जो सांगितलाय त्याही विषयी जाणून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच.